अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला ॲमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला. या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील असा दावा केला जात असला तरी केवळ 60 जागांसाठी नोकऱ्या मिळणार असून त्या बदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच 30 MLD पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचं 12 MLD पाणी या डेटा सेंटरला दिलं जाणार आहे. तसंच अमर्याद वीज वापर, ध्वनी प्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होणार आहेत. या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध तर करूच, मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मुळावर उठला असून पर्यावरण हानी देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर तसंच कायदेशीर बाजूने लढणार आहोत असं त्यांनी सांगितलं. ॲमेझॉन कंपनीनं कल्पतरूकडून बाळकुंभ परिसरात 1830 कोटी रुपयात 130 कोटींचं मुद्रांक शुल्क भरून 53 एकर जमीन खरेदी केली आहे. इथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार असून हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केला आहे. या पत्रकार परिषदेस गटनेते अभिजित पवार आणि महिलाध्यक्षा मनीषा भगत हे देखील उपस्थित होते. 2800च्या TDR कडे आम्हीच म्हणतोय का? विरोधी पक्षाचे मंत्री म्हणतायत की याच्यात घोटाळा झालाय. म्हणजे विरोधी पक्ष नाही, सत्ताधारी पक्षाचे मंत्री म्हणतायत याच्यात घोटाळा झालाय. मी म्हणतोय का? मी म्हणतोच आहे. अख्खं ठाणं म्हणताय याच्यात घोटाळा झालाय. असं प्रत्येक प्रश्न प्रत्येकाला आम्हीच टाकली लक्षवेधी. आमचा विरोध आहे ना म्हणून तर पत्रकार परिषद घेतली. सत्तेच्या जोरावरती मंजूर केल्यानंतर नाही आता त्याला काय करणार तुम्ही? हो 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 झालं. वंदे मातरम झालं, संपली महासभा. तेव्हा तुमची काय विरोध तर करूच. तुम्हाला आमचा स्वभाव माहिती आहे. तो अमेरिका ते ट्रम्पच्या बापाची जरी कंपनी असली तरी विरोध तर करूच. ट्रम्प असेल कोणाचाही मित्र, आमचा मित्र नाही तो. सदस्यांना गोषवारे दिले जातात तेव्हा त्या गोषवारेमध्ये मीटिंग होते. प्रत्येक महासभेपूर्वी गटनेत्यांची मीटिंग होते. त्या गटनेत्याच्या मीटिंग मध्ये आपल्या प्रश्न विचारला, प्रश्न डावलला गेला. गोषवाराची जेव्हा फाईल दिली जाते तुम्हाला सदस्यांना, तेव्हा 577च्या गोषवार त्याच्यामध्ये त्या दिवशी ज्यावेळेस हे सगळे गोषवारे वाटण्यात आले तेव्हा एकही हा 577चा गोषवारा नव्हता. कारण मीही विचारलं, मला सांगितलं नाही एक लक्षात घ्या. तुम्ही आणि तो दिला 7 तास आधी. तुम्ही पत्रकारांनी लक्षात घ्या, गोषवारा लपवणं म्हणजे महासभा आणि ठाणेकरांना फसवणं आहे. आणि याच्यासाठी सचिवावरती कारवाई व्हायला हवी. तुम्ही ठाणेकरांना मूर्खात काढता का? गोषवारा अख्ख्या ठाण्यात जातो, पेपरमध्ये पब्लिश होतो. आनंद कांबळे आपण जुने पत्रकार आहात, होतो की नाही? म्हणजे ठाणेकरांपासून माहिती लपवणं हे म्हणजे ठाणेकरांची फसवणूक करण्यासारखं आहे. मग याच्यासाठी जैसा गोषवाऱ्यावर कोणाची सही असते? सचिव. मग सचिवावरती का कारवाई करू नये? पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यात तर काढू. एवढं आक्रमक भूमिका इथे घेतो ते तिथे का घेणार नाही? तिथे काय वेगळं थोडी. अमेरिका युरोपने हद्दपार केलेल्या ॲमेझॉन इथं आणण्याचा कशासाठी आहे? आणि पाहिलं गेलं तर असं आहे की आपण ना आता ट्रम्पच्या हाताखालची गुलाम झालो. एखाद्या ट्रम्पचा फोन आला असेल, ए दे दो उसको, हाँ देता हूँ सब. सर, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने डेटा सेंटर्सला टॅक्स रिबेटही दिला. 20 वर्ष नो टॅक्स. एवढं काय आपल्याला याच्यातनं फायदा होणार आहे? भारताच्या अर्थकारणामध्ये याची काय मदत होणार आहे? नोकऱ्या मिळणार असं देखील म्हणलं. 60 नोकऱ्या मिळणार आहे. 60 नोकऱ्या आणि 600 जणांचा जीव जाणार आहे.